मित्रांनो अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्यामध्ये भरती निघालेली आहे। भरती काय आहे, कोण अप्लाय करू शकतं, शैक्षणिक पात्रता काय आहे, पगार काय असणार आहे, सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। मित्रांनो डायरेक्ट आपण व्हिडिओच्या नोटिफिकेशनला जाऊया की नक्की नोटिफिकेशन काय आलेले आहे। त्यासाठी मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। खूप सारे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ते मला विचारतात की तुम्ही लिंक देत नाहीये, वेबसाईट दाखवत नाही। तर मित्रांनो वेबसाईटच्या सर्व लिंक जे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता जाहिरात, आपण आता ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहे रिक्रुटमेंटच्या। त्याच्यानंतर तुम्ही इथे जाहिरात पाहू शकता, तर तुम्हाला जाहिरातीवरती क्लिक करायचंय। जाहिरातीवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्ही या वेबसाईटला याल, या हे पीडीएफ तुमच्या पुढे ओपन होणार आहे। या पीडीएफ मध्ये इथं पूर्णपणे माहिती आहे की कुणाची भरती आहे, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करू शकतं आणि सर्व जे काही माहिती आपल्याला फॉर्म भरताना लागणार ती सर्व माहिती इथं आहे। पण जसं की आपण व्हिडिओमध्ये सांगतो एक प्रॉपर स्टेप मध्ये जे जे मेन आहे त्या गोष्टी आपण कव्हर अप करतो, तर त्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तर त्याआधी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, उमेदवारांना सर्वसाधारण सूचना ही एक नवीन प्रकारची पीडीएफ यांनी इथं टाकलेली आहे की जे विद्यार्थी आहेत आपले तर त्यांना कोणत्या प्रकारे ही सूचना दिलेली आहे किंवा अर्ज करायची पद्धत काय आहे हे सर्व इथं सांगितलेलं आहे। तर ते एकदा आपण पाहून घेऊया। तर इथं नोंदणी करताना तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावं लागणार आहे। त्याचसोबत तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे। प्रोफाईल मधली सगळी माहिती तुम्हाला तिथं भरावी लागणार आहे। त्याच्यानंतर अर्ज सादरीकरण करावं लागणार आहे। ऑनलाईन जी परीक्षा असणार त्याचं पेमेंट तुम्हाला आधी करावं लागणार आहे। छायाचित्र आणि जसं की तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे आणि अर्जाची प्रिंट तुम्हाला काढावी लागणार आहे। तर मित्रांनो चला बघूया नक्की कोणत्या जागा आहेत, कोण अप्लाय करू शकतो। पण त्याआधी जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेजाऱ्याने जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, कारण आपण डेली जॉब अपडेट, स्कॉलरशिप, योजनांचे अपडेट, त्याचसोबत ऑनलाईन अर्निंग कशी करायची याच्यावरती व्हिडिओ बनवत असतो। तर चला, पदाचे जे नाव आहे मित्रांनो तर ते आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, 37 पद आहेत। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब, 19 जागा आहेत। तर टोटल 56 जागांची भरती आहे। तुम्ही पाहू शकता शैक्षणिक पात्रता काय, शैक्षणिक पात्रता आहे द्वितीय श्रेणी BSc आणि फार्मसीची पदवी पाहिजे। त्यासोबत पद क्रमांकाचे 2 आहे, त्याला फार्मसी पदवी किंवा MSc केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री, त्यानंतर किंवा द्वितीय श्रेणी BSc प्लस 18 महिने अनुभव असं तर लागणार आहे। तर वयाची अट आहे 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचसोबत जे मागासवर्गीय आहेत, खेळाडू आहेत त्यांना, जे मागासवर्गीय आहेत जे खेळाडू आहेत त्यांना 5 वर्षांची सूट आहे। त्याच्यानंतर नोकरीचं ठिकाण जे आहे ते मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आहे। त्याच्यानंतर फीज जे आहे ते खुला प्रवर्ग 1000 रुपये असणार आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे। त्याचसोबत ज्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 22 ऑक्टोबर आहे। लांब आहे तारीख, पण मी तुम्हाला सांगेन की जेवढं लवकर अर्ज भरता येईल तेवढं लवकर अर्ज भरा। त्यानंतर परीक्षेचा जो कालावधी आहे तो तुम्हाला ईमेलद्वारे किंवा एका ब्लॉगद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल। तर अर्ज कसा करायचा चला बघूया। अर्जासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं, इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन दिसत असेल तर न्यू रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचंय। न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक IBPS चा फॉर्म ओपन होईल पूर्णपणे। तर त्याच्यानंतर तुम्हाला थोडा वेट करायचा। वेट झाल्यानंतर एक विंडो तुम्हाला क्लोज करायची आणि त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे। तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे, अर्जदाराचे नाव, अर्जदाराची जन्मतारीख, अर्जदाराचे मोबाईल क्रमांक, ईमेल ID आणि लिंग, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं फिल करायच्या आहेत। आय एग्री वरती क्लिक करायचंय। त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन इथं सर्व फिलअप करायची आहे, तुमचे नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम। त्याच्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का नाही, जन्मतारीख टाकायची आहे, मोबाईल नंबर आहे, जेंडर आहे। त्याच्यानंतर ही सर्व इन्फॉर्मेशन जशी ईमेल ID असेल, त्याच्यानंतर 10वीचं पासिंग कधी झालेलं आहे, 12वीचं पासिंग कधी झालेलं आहे, या सर्व गोष्टी इथं टाकायच्या आहेत। आणि तुम्ही परीक्षा द्यायला कुठलं सुटेबल आहे तुमच्यासाठी जिल्हा ते इथं सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करायचंय। तर इथे पाहू शकता तुम्ही, इथून तुम्हाला एक जिल्हा सिलेक्ट करायचा जो जिल्हा तुमचा असेल, की जसं की मला पुण्यातनं एक्झाम द्यायची आहे, त्याच्यानंतर मी नाशिक घेऊ शकतो। त्याच्यानंतर तो अजून एक कुठलं तरी तुम्हाला घ्यावं लागणार आहे, जसं मुंबई घेतात। तर हे तिन्ही माझ्या जवळ आहेत तर मी हे सेंटर मी सिलेक्ट केलेले आहेत। तसेच तुम्हाला जे जवळ सेंटर आहे ते तुम्ही सिलेक्ट करा
आणि त्याच्यानंतर ना तुम्ही या सर्व टर्म्स अँड कंडिशन्स ऍक्सेप्ट करा. त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा. तुमचा आयडी जनरेट होईल. आय ॲग्री. त्याच्यानंतर ना कॅप्चा टाकून व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा आयडी जनरेट होईल. आयडी जनरेट झाल्यानंतर इथं लॉग इनचं बटन असेल. लॉग इनच्या बटनावरती क्लिक करा. तुमचा लॉग इन करा ऍप्लिकेशन आणि त्याच्यानंतर पूर्ण फॉर्म सबमिट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. जर काही तुम्हाला अडचण आली तर मला टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करा. मी नक्कीच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला देईन. तर मित्रांनो, थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा.